नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे 3 अंकी संख्येमधून 3 अंकी संख्या किंवा 2 अंकी संख्या ही कशी काढायची। तर यामध्ये आपण हातचेची वजाबाकी पाहणार आहे। आपण पारंपरिक पद्धतीमध्ये बघत असतो की हातचा हा घेताना आणि त्यामधून वजा करताना आपण अनेकदा चुका करतो आणि ह्या चुका होऊ नये याकरिता आपण व्हीएस मेथडने आपल्याला वजाबाकी कशी करता येईल तर ती आपण बघणार आहे। बघा मित्रांनो, बघा आता ही एक हातच्याची वजाबाकी आपल्याला करायची आहे। तर यामध्ये बघा की 6 मधून 7 जात नाही, 2 मधून 3 जात नाही, म्हणून आपण याला समान करायचं आहे। 7 एवढ्याला समान करायचं आहे। इथे याच्यात 1 मिळवला 3 झाले, 6 मध्ये 1 मिळवला 7 झाले। तर अशा प्रकारे हे आपण समान केलेले आहे। आता यावरून असं निदर्शन असे येते की याच्यामध्ये आपल्याला 1 ची गरज आहे। या ठिकाणी 1 ची गरज आहे, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 1 ची गरज आहे। म्हणजे एककाला 1 ची गरज आहे, दशकाला पण 1 ची गरज आहे। तर मग आता आपल्याला ते कोणाकडून घ्यावं लागेल, तर शतकाकडून घ्यावं लागेल। तर इथून आपण 1 दशकाला दिला, 1 दिला म्हणजे 1 शतक दिलं म्हणजे 10 दशक दिले। आता पुन्हा याला पण गरज आहे, एककाला पण गरज आहे, मग पुन्हा आपण काय केलं की याच्याकडून 1 दशक हे एककाला दिलं, 1 दिला म्हणजे 1 दशक दिलं म्हणजे 10 दिले। तर बघा आता ही प्रोसेस आपण केलेली आहे। यानंतर आपल्याला हे जे जेवढ्याची गरज होती ती आपल्याला त्याच्यामधून वजा करायची आहे। इथं 1 ची गरज होती, हा 1 वजा केला, इथं पण 1 ची गरज होती, हा 1 वजा केला। तर अशा प्रकारे या ठिकाणी 10 मधून 1 गेला, 9 राहिले, 9 मधून 1 गेला, 8 राहिले आणि हे 4 तसेच्या तसे। अशा प्रकारे 526 मधून 37 काढले असता आपल्याला 489 शिल्लक राहतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 अंकी संख्येमधून 3 अंकी हातचेची संख्या वजा करायची आहे। तर चला बघूया, आपण त्यासाठी एक उदाहरण बघू। बघा, यापूर्वी आपण जे गणित बघितलेले आहे त्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला सर्वप्रथम 6 मधून 7 जात नाही, म्हणून हे आपण सारखे केलेले आहे। 6 आणि 1 7 हे सारखे केले। इथे पण आपण 3 अधिक 1 4 ते आपण या ठिकाणी सारखे केले। आता बघा, याला 1 ची गरज आहे, म्हणजे एका दशकाची गरज आहे, याला एककाची 1 ची गरज आहे। तर त्या आता आपल्याला ते शतकाकडून घ्यावं लागतील, म्हणून शतकाकडून आपण 1 उसना घेतला, 1 उसना घेतला म्हणजे 10। आता याला पण गरज आहे एककाला, म्हणून पुन्हा आपण याच्याकडून 1 उसना घेतला, इथं 9 राहतील आणि इथे काय होतील 10 होतील। आता या 10 मधून हा 1 वजा करायचा, तसेच या 9 मधून हा 1 वजा करायचा। अशा प्रकारे 10 मधून 1 गेला, 9 राहिले, 9तून 1 गेला, 8 राहिले आणि 4तून 2 गेले, 2 राहिले। तर अशा प्रकारे 3 अंकी संख्येमधून आपण 3 अंकी संख्या वजा करू शकतो।